विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्त दिलं होतं, ते त्यांनी घेतलंही. तदनुसार त्यांच्या मुलांना सिद्धिपत्र मिळेल असं लिहिले यात. ते देहांत प्रायश्चित्त त्यांच्या पापक्षालनासाठी होतं. ही मुलं जन्मताच भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टांना कोणतेही धार्मिक संस्कार करायचा अधिकार देता येणार नाही. ब्रह्मवृंदाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा. यापूर्वीही सखोल अभ्यास न करता आमच्या मातापित्यांना देहांत प्रायश्चित घेण्यास सांगितले. अरे काय बोलतोय का हा? महाराज, माणूस जन्मतःच अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे. इथे शुद्धीपत्राचे याचक म्हणून आला आहात विवाद घालण्यासाठी? पंडितांनी रागावू नये. धर्मात म्हटलंय आत्मा पवित्र आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. तर शुद्ध कुणास करायचं, आत्म्यास की शरीरास? मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करताय.